Welcome back, students. Myself, Subhash Ghevare, working as an assistant teacher in Gokhale Education Society's Sri Jairambai High School, Nasik Road. I welcome you to the Gokhale Education Society's e-learning program 2020-2021. Students, today we are going to learn the lesson Let's March, Part 1 from 10th Standard English textbook. विद्यार्थ्यांनो, लेट्स मार्च हा जो पाठ आहे, हा पाठ म्हणजे शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले कैलास सत्यार्थी यांचं ऑस्लो सिटी हॉल नॉर्वेमध्ये झालेलं एक भाषण आहे. द ऑथर कैलास सत्यार्थी पॉइंट्स आउट दॅट द अब्यूज ऑफ चिल्ड्रन डिप्राइव्स देम ऑफ देअर इनोसन्स अँड द जॉईज ऑफ चाइल्डहुड. मुलांवर होणारे अत्याचार त्यांना त्यांच्या निरागसतेपासून आणि बालपणाच्या आनंदापासून वंचित ठेवतात, हे लेखक त्यांच्या भाषणातून नमूद करतात. स्टुडंट्स, go to page number 106. Let's march, part 1. My dear children of the world, your majesties, your royal highnesses, excellencies, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने कैलास सत्यार्थी यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना उद्देशून त्यांचं स्वागत करून भाषणाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनो, लेट्स मार्च म्हणजे काय, तर चला आगीकूच करूया, आपण पुढे जाऊया. सुरुवातीला ते सुरुवात कशी करताय बघा. जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, मुलांनो, मान्य राजे व राणीसाहेब, इथे उपस्थित रॉयल हायनिस, उच्चपदस्थ, नॉर्वेजियन नोबेल समितीचे सन्माननीय सदस्य, प्रिय बंधू टॉम हार्किन, बंधू आणि भगिनी, तसेच इथं उपस्थित असलेली माझी प्रिय कन्या मलाला. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदाज. दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर अँड एस्पिरेशन and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. Aspiration means strong desire, म्हणजे तीव्र इच्छा किंवा महत्वाकांक्षा. Potential means qualities that can be developed, म्हणजे सुप्त गुण. कैलास सत्यार्थी म्हणतात, शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावर ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदांचं पठण करण्यासाठी मला आमंत्रित केलं गेलं, हा मी माझा खूप मोठा सन्मान समजतो. वेदातील हा मंत्र एक प्रार्थना आहे, आकांक्षा आहे, निग्रह आहे, ज्या निग्रहामध्ये मानवनिर्मित संकटापासून मानवतेला मुक्त करण्याची खूप मोठी क्षमता यामध्ये आहे. लेट्स वॉक टुगेदर इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. From east to west, from south to north. Let's speak together. Let our minds come together. Learning from the experiences of our ancestors, let us together create knowledge for all that benefits all. कैलास सत्यार्थी पुढे त्यांच्या भाषणात म्हणतात, चला एकत्र येऊया. जागतिक उत्कर्षाच्या दिशेने आगीकूच किंवा मार्गक्रमण करीत असताना पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये. म्हणजेच जगातील प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळाली पाहिजे, असं कैलास सत्यार्थी आपलं मत मांडतात. त्यानंतर ते म्हणतात, चला एकत्र बोलूया, आपली मने एकत्र आणूया, आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून शिकून सर्वांसाठी हितकारक असलेल्या अशा ज्ञानाची निर्मिती करूया. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated. Each time I have freed a child from slavery. In the first mile of freedom on their beautiful faces, I see the God smiling. पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात, माझ्या दिवंगत आईवडिलांना, भारत या माझ्या मातृभूमीला आणि भूमातेला मी नमन करतो, वंदन करतो. ज्या वेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून, दास्यातून मुक्त केले आहे, त्या प्रत्येक वेळी मी स्वतः स्वतंत्र किंवा मुक्त झालो आहे, अशी माझी भावना आहे. त्या हजारो हृदय आठवणी आज जाग्या होत आहेत. त्या मुलांच्या सुंदर चेहऱ्यांवरील स्वातंत्र्याच्या पहिल्या हास्यामध्ये मी ईश्वराचे हास्य पाहिलेले आहे.
I give the biggest credit of this honor to my movements Kalu Kumar, Dhoom Das and Adarsh Kishore from India and Iqbal Masih from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. I humbly accept this award on behalf of all such martyrs, my fellow activists across the world and my countrymen. Dignity means self-respect, म्हणजे प्रतिष्ठा किंवा मोठेपण. पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात, हा जो माझा सन्मान होत आहे, या सन्मानाचे सर्वात मोठे श्रेय माझ्या चळवळीतील भारतातील कालू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर यांना मी देतो. त्याचबरोबर पाकिस्तानचे इक्बाल मसीह, ज्यांनी बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याकरता सर्वोच्च बलिदान दिले आहे, त्यांना जाते. अशा सर्व शहीदांच्या, बलिदानकर्त्यांच्या, जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देशबांधवांच्या वतीने मी हा आज पुरस्कार स्वीकारत आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, India to Norway is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Respectfully, I am unable to do that because I am representing here the sound of silence, the cry of innocence, and the face of invisibility. I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. The sound of silence means unheard plea of the deprived, म्हणजे शांततेचा ध्वनी किंवा वंचित लोकांचा न ऐकलेला आवाज, ध्वनी किंवा विनवणी. Face of invisibility means unnoticed suffering of the poor and innocent, म्हणजे दुर्लक्षित झालेल्या गरीब आणि निष्पाप लोकांचं दुःख. कैलास सत्यार्थी पुढे त्यांच्या भाषणात म्हणतात, भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीतून नॉर्वेकडे झालेला माझा हा प्रवास म्हणजे जागतिक किंवा वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा आहे. ते म्हणतात, मित्रांनो, नोबेल समितीने मला इथं सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे, परंतु आदरपूर्वक मी हे करू शकत नाही, कारण मी येथे द साऊंड ऑफ सायलेन्स म्हणजेच काय तर वंचित लोकांचा न ऐकलेला जो आवाज आहे, त्यांचा न ऐकलेला जो ध्वनी आहे, त्यांची जी न ऐकलेली विनवणी आहे, त्याचप्रमाणे फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी म्हणजेच काय तर दुर्लक्षित झालेले जे काही गरीब आहेत किंवा निष्पाप लोक आहेत, त्या लोकांचं दुःख आणि अदृश्यतेमागील चेहऱ्याचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी करत आहेत, म्हणजेच मी त्यांना रिप्रेझेंट करत आहेत. मागे राहिलेल्या लाखो मुलांचं मी प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्याची एक आठवण किंवा स्मरण म्हणून मी एक खुर्ची रिकामी ठेवलेली आहे. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन बिकॉज दे आर ऑल आवर चिल्ड्रन. Gesture to everyone in the audience. I have looked into their frightened and exhausted eyes. I have felt their injured bodies and felt their broken spirits. 20 years ago, in the foothills of the Himalayas, I met a small, skinny child laborer. He asked me, "Is the world so poor that it cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool?" Exhaust means very tired, म्हणजे खूप थकलेला. कैलास सत्यार्थी म्हणतात, मी येथे फक्त त्या मुलांचे आवाज आणि त्यांची स्वप्न पोचवण्यासाठी आलो आहे, कारण ती आपली सर्वांचीच मुलं आहेत. त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिलेले आहेत. त्यांची जखमी शरीरं मी या हातांनी सावरलेली आहेत, धरलेली आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील, विदीर्ण झालेल्या मनातील भावना मला जाणवल्या आहेत. कैलास सत्यार्थी पुढे म्हणतात, 20 वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी मला एक लहानसा बालमजूर भेटला होता आणि त्याने मला विचारले, जग इतके गरीब आहे का हो की ते मला एक खेळणं आणि पुस्तकसुद्धा देऊ शकत नाही, पण त्याऐवजी माझ्या हातात जबरदस्तीने बंदूक किंवा हत्यार देतात. आय मेट विथ अ सॅडनिस चाइल्ड सोल्जर.
he was kidnapped by an extremist militia. As his first training lesson, he was forced to kill his friends and family. He asked to me, "What is my fault?" Friends, all the great religions teach us to care for our children. Jesus said, "Let the children come to me. Do not hinder them, for the kingdom of God belongs to them." The Holy Quran says, "Kill not your children because of poverty." Extremist means a person who does violent things. म्हणजे दहशतवादी किंवा आतंकवादी व्यक्ती. कैलास सत्यार्थी म्हणतात, मी एका सुदानी बालसैनिकाला भेटलो. सुदानी म्हणजे सुदानी देशातील. त्या मुलाचे सैन्य दलात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या एका आतंकवादी सेनेने अपहरण केलेले होते. आणि त्यानंतर त्याच्या पहिल्या प्रशिक्षण धड्यामध्ये त्याला त्याच्या मित्रांना आणि कुटुंबाला ठार मारायला भाग पाडण्यात आले होते. त्या मुलाने मला विचारले, माझा काय दोष आहे? पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात, मित्रांनो, सर्व महान धर्म आपल्या मुलांची काळजी घेण्यास आपल्याला शिकवतात. येशूंनी म्हटले आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थोपवू नका, थांबवू नका, कारण ईश्वराचे हे विश्व त्यांच्यासाठी आहे. पवित्र कुराणात देखील म्हटलेले आहे की गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. Friends, there is no greater violence than to deny the dreams of our children. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात, मित्रांनो, मुलांच्या स्वप्नांचा चोराडा करण्या एवढा दुसरा कोणताही मोठा गुन्हा नाही. आणि म्हणून मंदिरं, मशिदी, चर्च आणि प्रार्थनागृहांमध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्थान नाही, हे मला मान्य नाही. हे मी ॲक्सेप्ट करत नाही. संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही, एवढं हे जग गरीब आहे, हे मला मान्य नाही. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. I refuse to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest for freedom. I refuse to accept here. Shackles means chains that bind. म्हणजे बेड्या ठोकणे. पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात, सर्व कायदे आणि संविधान, पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत, हेही मला मान्य नाही. स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात, हे मला मान्य नाही. मी हे मान्य करूच शकत नाही. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड, फ्री टू ग्रो अप अँड डेव्हलप, फ्री टू ईट, स्लीप अँड सी डेलाइट, फ्री टू लाफ अँड क्राय, फ्री टू प्ले अँड लर्न, फ्री टू गो टू स्कूल अँड अबव ऑल, फ्री टू ड्रीम. कैलास सत्यार्थी पुढे त्यांच्या भाषणात सांगतात, प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. मग कोणते स्वातंत्र्य मिळायला पाहिजे ते बघा. मोठे होण्याचं आणि विकसित होण्याचं, निसंकोच खाण्याचं, झोपण्याचं आणि मुक्त जगण्याचं, मुक्तपणे हसण्याचं आणि रडण्याचं, मुक्तपणे खेळण्याचं व शिकण्याचं, शाळेत जाण्याचं आणि या सर्वांपेक्षा देखील महत्त्वाचं म्हणजे मुक्तपणे स्वप्न पाहण्याचं. आय हॅव टू प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम. वी हॅव नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेवर विल. We have made progress in the last couple of decades. We have reduced the number of out-of-school children by half. We have reduced the number of child laborers by a third. We have reduced child mortality and malnutrition, and we have prevented millions of child deaths. कैलास सत्यार्थी पुढे म्हणतात, माझ्यासारखीच समान उद्दिष्ट असलेल्या अनेक धैर्यवान लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा संकटांपुढे हार मानली नाही, शरणागती पत्करली नाही आणि कधीही पत्करणार नाही. गेल्या 2 दशकात आपण निश्चितच प्रगती केलेली आहे. शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट केलेली आहे.
बालमजुरांची संख्या 1/3 कमी झालेली आहे. बालमृत्यूदर आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करू शकलो आहोत आणि लाखो बालमृत्यू आपण आज रोखू शकलो आहोत. बट लेट अस मेक नो मिस्टेक, great challenges still remain. Friends, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. पुढे ते म्हणतात, अजून कितीतरी मोठी आव्हानं आपल्याला स्वीकारायची आहेत, पेलायची आहेत, म्हणून आपल्याला कोणतीही चूक करून चालणार नाही. मित्रांनो, मानवापुढे उभे असलेले सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे भय आणि असहिष्णुता. We have utterly failed our children in imparting an education that gives the meaning and objective of life, an education that gives a sense of global citizenship among the youth. I am afraid that the day is not very far away when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence, and that will be suicidal for humankind. Cumulative means increasing by successive additions, म्हणजे संकलित किंवा एकत्रित. Unprecedented means never known before, म्हणजे अभूतपूर्व. पुढे ते म्हणतात, ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि ध्येय मिळेल, ज्यामुळे युवकांमध्ये जागतिक नागरिकत्व भावनेची जाणीव निर्माण होईल, असे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. या अपयशाचा एकत्रित परिणाम अभूतपूर्व हिंसेत परिणित होण्याचा दिवस फार दूर नाही याची मला भीती आहे, आणि असे जर झाले तर ते मानवजातीसाठी खूपच आत्मघातक ठरेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. यंग पीपल लाईक मलाला, I have started calling her my daughter Malala, not just Malala. So my daughter Malala and other daughters including Kainat, in fact 2 Kainats and Shazia and the daughters from Africa and from all over the world, they are rising up and choosing peace over violence, tolerance over extremism and courage over fear. Extremism means the idea or action that are extreme, म्हणजे जहालवाद किंवा आतंकवाद. पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात, अधिकार, सुरक्षितता, अपेक्षा केवळ शिक्षणाद्वारे पुनः प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. मलाला सारखे तरुण लोक, मी तिला फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला असे संबोधतो. तर माझी मुलगी मलाला आणि इतर कन्या ज्यांच्यामध्ये कायनातचा समावेश आहे, खरं तर 2 कायनात, शाजिया, आफ्रिकेतील मुली आणि जगभरातील अनेक मुली ठामपणे उभ्या राहत आहेत आणि हिंसेपेक्षा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता किंवा सहनशीलता आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा करीत आहेत. द सोल्युशन्स आर एमर्जिंग, बट दिस सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिबरेशन्स इन कॉन्फरन्सेस अलोन and cannot be found in prescriptions from a distance. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day. Even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world, the solution are with them. Deliberations means long and careful discussions, म्हणजे विचार विनिमय किंवा दीर्घ चर्चा. Confronting means facing and attacking, म्हणजे धैर्याने सामना करणे. पुढे ते म्हणतात, अनेक उपाय काढले जात आहेत, परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्र किंवा विचार विनिमय करून सापडणार नाहीत आणि नुसत्या दूरवरून केलेल्या सूचनांमध्येही मिळणार नाहीत. या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटात, स्थानिक संस्था आणि व्यक्तींमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित आणि अज्ञात असले तरी या लोकांमध्येच ते आपल्याला सापडणार आहेत. स्टुडंट्स, वी हॅव कंप्लीटेड पार्ट 1. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. स्टुडंट्स, सॉल्व द मार्जिंग क्वेश्चन्स गिवन ऑन पेज नंबर 106, 107, 108. Thank you. See you next week.